लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 165 कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांना लाटल्याचे समोर येत आहे। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचेच लेखी उत्तरामध्ये ही कबुली पाहायला मिळते। तर 12,431 पुरुषांनी 25 कोटी रुपये आणि 77,000 अपात्र महिलांनी 140 कोटी लाटलेत। त्याचसोबत 9,526 शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी सुमारे 14.50 14.5 कोटी लाटल्याचे कळतंय। शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून या पैशांची वसुली करून त्यांच्यावर आता रीतसर कारवाई केली जाणार आहे का, असाही प्रश्न आहे। तेव्हा तटकरे यांनी याचं उत्तर दिलंय। आपल्यासोबत वैदेही काणेकर जोडल्या गेलेत। वैदेही अधिक माहिती देत आहेत। नक्कीच आपण बघतोय की लाडकी बहीण योजना ही सरकारची एकदम माइलस्टोन अशी योजना ठरलेली आहे आणि अशाच या योजनेमध्ये काहीसे घोटाळे झाले असल्याचं देखील दिसून आलेलं आहे। तारांकित प्रश्नामध्ये या संदर्भात प्रश्न विचारला असता महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लेखी उत्तर दिलंय की लाडकी बहीण योजनेत तब्बल 165 कोटी रुपये हे अपात्र लाभार्थ्यांना वाटले गेले आहेत। त्यापैकी 12,431 पुरुषांनी 25 कोटी रुपये, तर 77,000 अपात्र महिलांनी 140 कोटी, तर 9,526 शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी जवळपास 14.50 कोटी रुपये लाटले आहेत। त्याच्यामुळे हा आकडा जरी मोठा असला तरी प्रत्येकाकडून वसुली सध्या सुरू असल्याची माहिती देखील मिळत आहे आणि रीतसर या संदर्भात जी आहे ती कारवाई देखील केली जाणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी लेखी उत्तरात दिली आहे। नक्कीच वैदेही, धन्यवाद सविस्तर उत्तरासाठी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।